वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. नहीं देंगे नहीं देंगे भूमि हमारी नहीं देंगे, नहीं देंगे नहीं देंगे। JSW या कंपनी मुळे आमच्या भेंडाळा क्षेत्रातील 14 गावातील 14 गावाची म्हणजे 14 गावकऱ्यांची शेती आज या JSW मध्ये अंधेधून कुठलाही आम्हाला न कळत आमच्या कुठल्याच विचारावर सहमत न होत, आमच्या कुठल्याच गोष्टीला विश्वासात न घेत या JSW या कंपनीने आतमधल्या आतमध्ये आम्हाला भूमिग्रस्त करण्याचा जो एक विषय ठेवला, जिहार लावला आणि आम्हाला या जमिनीतून बेदखल करण्याचा प्रयत्न केला। मागे हॅलो हॅलो या तिकडे शेवट आवाज येत आहे का? यामुळे आज आम्ही या भेंडाळा परिसरातले 14 गाव उद्या भूमिहीन होण्याच्या तत्पर आहोत। आमची आई, आमची भाकर आज मोडल्या जाईल, उद्या आम्हाला उपवासमारीची वेळ येणार आहे। याकरता आमचा भेंडाळा परिसर त्या 14 गावातील माझे आया बहिणी भाऊ बंद संपूर्ण या जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देत आहोत की आमच्या या जिल्ह्याचे आपण मायबाप आहात, आपण आमच्याकडे लक्ष द्यावं। उद्या आमचे आई छोटे मोठे लेकर आणि आमचे निसर्गरम्य वातावरण समाप्त होणार आहे। या दृष्टीने परत आम्हाला संरक्षण नाही। आज इथे पण आल्यानंतर आम्हाला आमच्या आंदोलनातही सुद्धा संरक्षण न देता आमच्यावर परत आम्हाला दबावात ठेवला जातो। मी जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करतो, आज आमच्यावर इतका मोठा एक बहिष्कार टाकले जात आहे की जगात एखादी कुत्री तरी आपल्या पिल्ल्याला सावरते, आज जगातली गाय सुद्धा आपल्या लेकराला सांभाळते, घरट्यात बांधलेले छोट्या छोट्या पिल्लांना त्याची आई त्यांना जेवू देते। आज आमचा सरकार मायबाप तथा आमचा प्रशासन तथा आमचे जिल्हाधिकारी साहेबांना आमच्याकडे अवलक्ष करू नये। आज आमचे किती जणांचे तरी लहान लहान लेकरं पोट आणि संपूर्ण आयुष्य आमचा त्यात दडलेला आहे, तो आयुष्य संपायला येत आहे। माझी विनंती आहे की आमच्या या 14 गावातील जमिनी उद्ध्वस्त करून तथा आम्हाला यातून न्याय मिळणार का, आम्हाला हे रोखता येईल का, याच विचाराने आम्ही आपल्या तिथे धरणा मुंडन आंदोलनाचा केला आहे। मी आज माझ्या 35 वर्षांत मी माझ्या डोक्याला माझ्या या गावकऱ्यांच्या पोटाची भाकर हिरवणार आहे हे लक्षात घेता मी माझा मुंडावून केला। मी एक संत आहे, मला हे शोभेमानही नाही, पण हे आमचे कास्तकार जर नसले तर या भिक्षुकाला या साधूला कुठून भिक्षा मिळणार। मी कुठल्या पॉलिटिकल किंवा कुठल्याही क्षेत्रातला व्यक्ती नसून मी एक संत आहे। संत माझे माय बाप आम्हाला आमच्या भारतात आम्हाला महाराष्ट्रात संत मंडळींनी सांगून गेलं। केंद्रात राज्यामध्ये जे सरकार आहे हे जे शेतकरी आहे ते पण हिंदू आहे, तुम्हाला वाटतं की भाजपा हिंदूची सरकार असून हिंदूवर अन्याय करताय? मी असं काही बोलणार, कशाला बोलायचं, आम्ही सगळे हिंदूच आहोत। इथे फक्त काय होत आहे, विदेशी मिशनरी तथा या ठिकाणी यात हिंदू आणि किंवा भगव्याचा किंवा या सगळ्या पॉलिटिकलचा तर विषय येणार नाही आणि असेल तो मला मान्य नाही। मला एक मान्य आहे की करोडो जो खर्च करून आम्हाला भूमिग्रस्त केल्या जात आहे। विषय यामध्ये तांबा पित्तळ लोखंड निघत आहे, म्हणून आज आमच्या या दशा होत आहे। आज आमच्या या भूमीला मग या ठिकाणी भूमी तुम्ही जे हीन करायला आलात, आम्हाला मुलाजदा तुम्ही जे सरकार विरुद्ध आम्ही जे काही बोलतो, सरकार म्हणजे आमचे मायबाप, जो लक्ष आमच्याकडे देईन तो पक्ष आम्ही समजतो। आमचा प्रत्येकाचा विषय आहे आणि तो संपूर्ण गावकऱ्यांचा विषय आहे। मी कुठल्याही पॉलिटिकल किंवा कुठल्याही मिशन मधून नाही, मी एक हिंदूवादी आहे, मी एक समाजवादी आहे आणि माझ्या या मायबापांची भाकर तुटते म्हणून मी माझा मुंडावून केलेला आहे। मला या प्रश्नाचे उत्तर देता आला असता, पण मी अजूनपर्यंत या गोष्टीवर विचारित आहे की हे होण्याचं कारण
मला अजून समजत नाही की आम्हाला का आमच्या भाकरीवरून हकलल्या जात आहे। या विषयावर मी आपल्याला सांगू इच्छितो की हा हिंदू आणि या काही कंपनीचा हे नाही आहे। हिंदू आपल्या हक्कासाठी लढतो, हिंदुस्थानासाठी लढायचा आहे, पण कंपनी ही विदेशी आहे, कुठून येत आहे। आज प्रोडक्ट चाललेला आहे एवढा मोठा सुरदागड, त्यामध्ये कुठेही बोर्ड लावलेला नाही हिंदू किंवा अमुक तमुक। हा फक्त एक न्यायदुष्य आमच्यावर होणाऱ्या अन्यायावर आम्ही हा बिडा उचललेला आहे आणि यापुढे आम्हाला चालायचं आहे। विरोधामध्ये याला काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दर्शवलेला काय? 2026 11 फेब्रुवारीला शासनाकडून भेंडाळा परिसरातील जवळपास 14 गावांचा जमीन अधिग्रहण करण्याचा एक GR कलेक्टरच्या आदेशाने त्या ठिकाणी निघाला आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचा वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं की सगळे शेतकरी हे भूमिहीन होणार आहे। शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाला शासनाला निवेदनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि हे सगळं करत असताना गेला महिन्याभराचा कालावधी लोटल्यानंतरही अजूनही प्रशासन शेतकऱ्यांशी चर्चा करायला तयार नाही। त्यावरती ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी सरकार तयार नाही आणि संतप्त शेतकऱ्यांनी ठरवलं जर प्रशासन आणि शासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल तर आम्ही या शासनाचा मुंडन करून या ठिकाणी निषेध नोंदवू। आणि आपण बघू शकता हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत, महिला भगिनी आहेत। आज या ठिकाणी मुंडन आंदोलन होत आहे, शासनाचा निषेध होत आहे। शासन याच्यावरही जर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पुढे आला नाही तर मात्र याच्या नंतरचं आंदोलन हा तीव्र राहणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी या ठिकाणी लढणार आहेत आणि काँग्रेस पक्ष याच्या शेतकऱ्यांसोबत या ठिकाणी ताकदीने उभा आहे। शेतकऱ्यांची लढाई ही रस्त्यावरची सुद्धा काँग्रेस पक्ष लढणार आहे। विधान भवनात सुद्धा काल संबंधित विधान परिषदेचे आमदार अभिजितदादा वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। संसदेमध्ये सुद्धा खासदार किरसान साहेब यांनी पत्र पाठवून त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी विनंती केली आहे आणि काँग्रेस आज रस्त्यावरून गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची लढाई ही शेतकऱ्यांसाठी लढणार आहे आणि आज आम्ही जाहीर पाठिंबा सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे। पुढील लढ्यात सुद्धा पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी राहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी जर न्यायालयात जायची वेळ आली तरी सुद्धा काँग्रेस पक्ष ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे। भेंडाळा परिसरातील 14 गावामध्ये औद्योगिक क्षेत्र घोषित करण्यात आलेले होते, त्यांच्या विरोधात आमच्या शेतकऱ्यांचा लढा सुरू असून या लढ्यासाठी शेतकरी बचाव जन आंदोलन समितीचे माध्यमातून संघर्ष सुरू केला। या संघर्षासाठी आम्ही शेतकरी परिषद सुद्धा घेण्यात आली होती। दिवशी होळी दहनाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला होता। समोरील जर मुंडन आंदोलन करून जर आमच्या मागणी पूर्ण न झाल्यास समोरची दिशा ठरवून आम्ही पुन्हा सुद्धा त्याची रूपरेषा आखू आणि शासनाला आम्ही सूचना देऊ। हा 14 गावातील जो अधिग्रहणाचा विषय सुरू झालेला आहे, आमची शेतकऱ्याची एकच भूमिका आहे की तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे काही प्रकल्प आणायचे आहेत ते तुम्ही आणा, पण आमची जे सिंचित आणि बहुपीक देणारी जमीन आहे त्या जमिनीची निवड करू नका, एवढीच आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज इथं आंदोलन करतो। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।